नमस्कार मित्रांनो, तर बरेच दिवस झाले आपल्या रेसिपीच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर आल्या नव्हत्या, तर म्हटलं पुन्हा व्हिडिओ सुरू करूयात. तर आज होती अंगारकी चतुर्थी, तर त्यानिमित्ताने म्हटलं बाप्पाच्या आवडीचे मोदक करूयात. तर एक चमचाभर तूप गरम केला, त्याच्यामध्ये गूळ घातलं. गूळ चांगलं वितळल्यावरती त्याच्यामध्ये ओलं किसलेलं खोबरं सगळं घालून मिक्स करून परतून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. इथे सारण आपलं मिक्स झालं आहे, वाफ काढून घेऊ. तोपर्यंत इथे मी 3 ते 4 वेलच्या कुटून घेतलेल्या आहेत. सारण मस्त वाफवून झालं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली, वेलचीची पूड, बारीक क्रश केलेले काजू बदाम मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रूट घालून. तर इथे आपलं सारण तयार आहे. तर आपण मोदकाच्या पारीची तयारी करू. तर इथे जशी भाकरीला उकड काढतो तशीच मी गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून उकड काढून घेतलेली आहे. ती उकड गरम गरमच अशी मलून घ्यायची चांगली. तर इथे उकड मलून रेडी आहे. त्यातला एक गोला घेतला आहे, त्याची अशा प्रकारे पारी वळून घ्यायची आहे. तर इथे काही लोक पाणी आणि तेल मिक्स करून पारी वळतात हाताला लावून. तर मला सुक्या पिठावरती जमते म्हणून मी सुक्या पीठ लावून अशी पारी वळून घेतो. त्यानंतर मोदकामध्ये सारण भरायचं आहे आणि सगळ्या पाकळ्या अशा एकेजवळ करून असे मोदक प्रेस करून घ्यायचं आणि बंद करायचं आहे. तर आपले मोदक तयार आहे. असे सर्व मोदक करून मोदकाच्या भांड्यात किंवा चालणीवरती अशी वाफेवरती मोदक शिजवून घ्यायचे. तर तयार आहेत आपल्या उकडीचे मोदक.